आणि मी एकमेव माणूस असा की त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बाबा मी लपवलेलं नाही, मला वेळ देत नव्हते, साहेब उतरत नाही किंवा साहेबांनी असं केलं नाही, हे काय नाही, हे माझा कधी. पण माझा सल्ला नेहमी एक राहायचा आदित्यजींशी किंवा काय की बाबा तुम्ही भविष्यात या पक्षाचे तुम्ही उतरलं पाहिजे. कारण तुमच्या वयामध्ये आम्ही लाट्या काड्या खालून घेऊन आम्ही संघर्ष केलं. तुम्ही उद्या 20-30 वर्ष जर तुम्हाला नेतृत्व करायचं या पक्षाचा, तर तुम्ही प्रत्येकांशी भेटलं पाहिजे. कोणाच्या एका व्यक्तीवर अवलंबून राहता जिल्ह्याचा प्रमुख असेल किंवा शहरचा प्रमुख हा डायरेक्ट तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला पाहिजे. म्हणजे ती लेगेसी तुम्ही जी आता पहिल्यापासून होती की बाबा आम्ही आदेश दिला तर तो आदेश जाईल, तसं नाही. आता तुमचा डायरेक्ट इंटरॅक्शन येईल. कारण कसं आहे, तुटलाय शिवसेनेचा. तुम्ही आता एवढी वर्ष तुम्ही राजकारणात आहात, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शैली, उद्धव ठाकरेंची शैली आणि आदित्य ठाकरे यांची शैली. मी तुटले म्हणण्यापेक्षा ना तो डिस्कनेक्ट आहे. म्हणजे मी असं म्हणणार नाही. त्याला कारण असं आहे, बघा काळ बदलत चाललेला आहे. एक काळ होता त्यावेळी होता, अर्थात त्यांनी सुरुवात पण केली होती, बैठका पण करून घ्यायला लावली ते, पण डायरेक्ट इंटरॅक्शन जो व्हायला पाहिजे होता तो अजूनही मला नाही वाटत की एक जिल्हा प्रमुख डायरेक्ट सांगू शकतो का 1 मिनिट थांबा मी आता उद्धवजींना लावू शकतो, मी आदित्यजींना लावू शकतो. तो आहे. माझा हे सांगण्यात येतो होता की आपण कोणाच्या तुलनेमध्ये आपण सामोरे जातोय. एक व्यक्ती जो व्हिडिओ कॉलवर बोलायला तयार आहे, एकनाथ शिंदेजी तुम्हाला रात्री अपरात्री व्हिडिओ कॉलवरती पण कोणाबरोबर बोलायला तयार आहेत किंवा फोन कॉलवर पण बोलायला तयार आहेत आणि निर्णय द्यायला तयार आहेत. आणि आपण त्याला कम्पेअर आपण करण्यात करणार म्हणजे अशी जर असेल तर म्हणजे संघटनात्मक बोलतोय. श्रीकांत शिंदे हा कार्यकर्त्यांमध्ये जाऊन तिकडे बसून तुमचं काय झालेलं आहे, तुमचा काय प्रॉब्लेम आहे, जिल्हा स्तरावरती करायला तयार आहेत. तुम्ही फक्त जाऊन भाषण करून घेऊन आलात तर ती संघटना तयार होऊ शकत नाही ना. हे माझं नेहमी म्हणणं असायचं. म्हणजे मी असं म्हणेन एक मित्रत्व सांगायचे म्हणजे मित्रत्व या नात्याने माझा सल्ला आदित्यजींची नाही ते ऍक्सेप्ट पण करायचे. असं नाही का जसं पुण्याचा दौरा झाला त्याची अंमलबजावणी का होत, पुण्याचा दौरा झाला ही त्यांनी BLAचे प्रत्येक विधानसभा वाईज पण घेतले, पण अजून जो एफर्ट्स पाहिजे तो कुठेतरी कमी काय एफर्ट्स केले पाहिजे. एक तुम्ही माझी सहकारी बघा, आज मी काय बोलणं उचित नाही, पण मी त्यावेळी असताना पण मी त्यांना नेहमी सांगायचो की तुम्हाला 40 लोक अशी पाहिजे की जे तन मन धनाने देऊन देखील काम करू शकतात, प्लस त्यांचं इंटरॅक्शन तुमच्यावर असलं पाहिजे. जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख यांचं इंटरॅक्शन तुमच्यावर राहिलं पाहिजे आणि तुम्ही त्या भागामध्ये 1-1, 1.5 दिवस जाऊन बसलं पाहिजे. त्यांच्या काही प्रॉब्लेम्स आहेत, काय ग्रीव्हन्सेस आहेत, अजून संघटनात्मक करण्यासाठी काय केलं पाहिजे ही भूमिका घेतली पाहिजे. निवळ आता आपल्या नावावरती किंवा स्वर्गीय बाळासाहेबांच्या नावाने ती लेगेसी करून मतं मिळणं ती मिळणार, ती काय जाणार नाही, पण ती मतं तुम्हाला सत्तेमध्ये आणण्यासाठी किंवा रिवायवल करण्यासाठी ही फार कमी पडतील. आणि तुम्ही बघा ना आता म्हणजे एक तर नक्कीच आपल्याला बघावं लागेल की मतदार शिफ्ट होताना तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे मी लांबचं कशाला वरळीचं तुम्हाला उदाहरण द्यायला काही हरकत नाही की 80,000ची आघाडी असताना ज्यावेळी एक संघ होतो त्यानंतर म्हणजे BJP त्यावेळी बरोबर होती. समजा आज BJP आपल्याबरोबर नाही आहे, 20-30 मतं समजा त्यांची पकडून चला, तुम्ही 8,000 मतांनीच आम्ही म्हणजे निवडून येऊ शकलो आपल्या नेत्यांना. म्हणजे याचा अर्थ असा आहे की शिवसेनेचे बाले किल्ल्यामधले पण देखील मतं ही मिलिंद देवरांना पडताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. म्हणजे मतदार कुठेतरी शिफ्ट झाले ना. आपण म्हणत होतो 40 लोक गद्दार आहेत, हे 40 लोक निवडून येऊ शकणार नाही, काय नाही, 40 सोडा त्याच्यापेक्षा जास्त 60 निवडून आलेत. म्हणजे तो जो आमच्याकडनं गेलेला उमेदवार किंवा होता व्यक्ती होता त्याला मतदार निवडून देत आहेत ना ते शिवसेनेचे मतदान, तर हे आपण कसं नकारू शकणार नाही. तर शिफ्ट ऑफ वोटिंग ह्या मोठ्या प्रमाणात झाले. परत शिवसेनेकडे येईल म्हणजे उद्धव ठाकरे वेळ लागेल, त्यांना मेहनत करावं लागेल.